नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे श्री कोचिंग क्लासेस. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आरटीई बद्दलची एक मूलभूत माहिती, बेसिक माहिती आपण आपल्या व्हिडिओ सेशनद्वारे पाहिली होती. आणि मी त्या सेशनमध्ये तुम्हाला असं सांगितलं होतं की येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लागणारी कागदपत्रे सांगणार आहे. ओके, तर त्यासाठी आपण आलेलो आहे आपल्या व्हिडिओ लेक्चर पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी कोणती कागदपत्रे आपल्याला ऍडमिशनसाठी, आपल्या पाल्याच्या ऍडमिशनसाठी लागणार आहे, त्याबद्दलची एक पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी आरटीईची प्रक्रिया आहे ती 19 तारखेपर्यंत, 19 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणी, बरोबर आहे, 19 जानेवारी पर्यंत शाळेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी वेळ दिलेला आहे. आणि तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, पालकांनो तुमच्याकडे वेळ आहे. संपूर्ण कागदपत्रे तुम्ही लवकरात लवकर तयार करून ठेवा. आणि त्यासाठीच आपला हा आजचा व्हिडिओ आहे. आजची तारीख 16 तारीख आहे, म्हणून होईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला कागदपत्रे, लवकरात लवकर लागणारी कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायची. तर जाऊया, पूर्णपणे एक नजर टाकूया कोणती कोणती कागदपत्रे आपल्याला इथे लागणार आहेत त्याकडे. तर बघा, अशा प्रकारे या आरटीईच्या वेबसाईटवरती आपल्याला जी काही कागदपत्रे ती पूर्णपणे इथे दिसणार आहे. तर पालकांनो, इथं अशी टीप दिलेली आहे, आरटी 2025 ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावी. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. बघा, सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रवेश भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची ही आपली सगळी कागदपत्रे असावी. त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही कागदपत्र तयार करण्याची, म्हणून वेळ आताही तुमच्याकडे आहे, तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर पालकांनो, हा दुसरा मुद्दा टीप मध्ये असा दिलाय त्यांनी की बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहे. बघा, सर्वात मेन आहे आधार कार्ड, त्यानंतर रहिवासी पुरावा आणि नंतर जन्मतारखेचा पुरावा. तर हे दोन तर आपल्याला माहिती आहे. जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये आपल्याला बर्थ सर्टिफिकेटची गरज लागणार आहे, जी की ओरिजिनल असलं पाहिजे. ओके, आणि त्याच्या ओरिजिनल सोबत झेरॉक्स प्रती पण तुम्हाला तिथे ठेवायच्या आहे तुमच्या सोबत. तर बघा, अनुक्रमांक 1 मध्ये त्यांचं म्हणणं आहे की वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो. तर जात संवर्ग याच्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहेत त्या प्रकारे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास आणि विशेष मागास बालके, SBC ज्याला म्हणलेलं आहे. त्यानंतर पुन्हा ही दिव्यांग बालके आहेत. त्यानंतर HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके आहेत. कोविड प्रभावित बालके आहेत, ज्यांचे पालक, एकटा पालक किंवा दोनही पालक जर कोविडमध्ये निधन पावले असतील किंवा मरण पावले असतील, तर अशा बालकांना सुद्धा इथे विचारात घेतलं जाणार आहे. त्यानंतर अनाथ बालके, या प्रक्रियेमध्ये 100% तुम्हाला सवलत मिळणार आहे, तुम्ही सहभागी होऊ शकता ह्यामध्ये. तर अशा प्रकारे आपला जो काही अनुक्रमांक 1 आहे तो आता संपलेला आहे. त्यानंतर आपण बघूया 1 मध्ये नेमकं काय बघायचं आहे. तर वंचित जाती संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र कोणाचे लागणार आहे, वडिलांचे किंवा बालकाचे लागणार आहे. तर बघा, इथे त्यांना लागणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, स्पष्टपणे दिलेले उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, तसेच पालकांचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकांचा जातीचा दाखला अवश्य लागणार आहे. वडिलांचा असला तरीही चालेल. तर परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. तर पालकांनो, आपण इथे महाराष्ट्रामध्ये राहतोय, म्हणून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र कुठले असले पाहिजे, तर फक्त महाराष्ट्राचे इथं जातीचे प्रमाणपत्र असले पाहिजे. तर आपण बघतोय की कागदपत्रे आपल्याला कोणती कोणती लागणार आहे त्याबद्दल आता इथं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीचा जो काही तक्ता आहे अनुक्रमांक 2 मध्ये तो आलेला आहे. तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा हा एक महत्वाचा
तुमच्याकडे कागदपत्र असणं खूप जरुरी आहे. तो कुठून मिळवायचा आहे? तर जिल्हा शल्य चिकित्सा म्हणजेच तुमच्याकडे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल तिथून तुम्ही घेऊ शकता. वैद्यकीय अधीक्षक, अनुसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. तर 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला हवे असणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की एच आय व्ही बाधित किंवा HIV प्रभावित असल्यास आवश्यक असणारी कागदपत्रे. तर जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र. तर ते असल्याचा पुरावा तुम्हाला या कागदपत्रांमध्ये तुम्हाला दाखवायचा आहे. बघा आता पुढे आहे 4 नंबरवर. तर हे नवीन न्यू असं लिहिलेलं इथं, हे नवीन अपडेट आता यावर्षी आणण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये असं आहे की कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही म्हणजे आई किंवा वडील जर 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत जर कोविड प्रादुर्भावामुळे त्यांचे निधन झाले असेल, अशा बालकांच्या प्रवेशांकरिता आवश्यक कागदपत्रे आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर बघूया तो तक्ता, पूर्ण सविस्तर तक्ता इथे आहे आपल्या समोर. बघा, वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावी बालक जर असेल तर त्याचे पालक एक म्हणजे वडील किंवा दोन्ही आई वडील ठराविक या तारखेपर्यंत जर त्यांचं, या तारखेच्या दरम्यान जर त्यांचा कालावधीत जर त्यांचं कोविड प्रादुर्भावामुळे त्यांचं जर निधन झालं असेल, ते मरण पावले असतील, तर त्या प्रवर्गातील बालकांचा समावेश या प्रक्रियेमध्ये होणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे मृत्यूपत्र म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना पाहिजे असणार आहे. बघा, लक्षात घ्या, मृत्यू प्रमाणपत्र इथे पाहिजे असणार आहे. त्यानंतर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ, जो फॉर्म नंबर 4 आपल्याला मिळतो, तो असणं इथं खूप जरुरी आहे. त्यानंतर सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खासगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल तुम्ही सादर करायचा आहे. त्यानंतर अनाथ बालकांसाठी सुद्धा इथे या प्रक्रियेमध्ये समावेश करण्याचा इथं अधिकार अनाथ बालकांचाही तेवढाच आहे. बघा, अनाथ बालके जे वंचित घटक यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती आहे ती आपल्याला आता इथे लिहिलेली दिसणार आहे. तर अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये. ओके, या सगळ्या गाईडलाईन्स ज्या काही आहेत त्या शासनाने या वेबसाईटवरती आपल्याला म्हणजे पुरवलेल्या आहेत. पूर्णपणे याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांसाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2022-23 किंवा 23-24 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरला जाणार नाही. ओके, तर 7वं आहे की घटस्फोटित महिला पालक जर असल्यास त्यांच्यासाठी कोणती कागदपत्रे इथे आवश्यक असणार आहे. तर एक असणाऱ्या न्यायालयाचा निर्णय असलेला, दुसरा असणाऱ्या घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. त्यानंतर बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला पुरवायचा आहे ऍडमिशनच्या वेळी. तर इथं 8 नंबरच्या कॉलम मध्ये आपण आलेलो आहोत. 8 नंबरच्या कॉलम मध्ये असं लिहिलंय की न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला म्हणजे अशा महिला ज्यांचा घटस्फोट पूर्ण झालेला नाहीये परंतु त्याची प्रक्रिया सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे, तर त्यांनी कोणत्या प्रकारचे पुरावे इथे द्यायचे. तर इथं पहिला पुरावा घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाचा आईचा रहिवासी पुरावा, आणि बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा इथे लागणार आहे. तर अशा प्रकारे विविध आपल्याला जातीचे किंवा जे काही विशिष्ट प्रवर्गासाठी असलेले डॉक्युमेंट्स
म्हणजेच कागदपत्रे आपल्याला इथे आपल्याला दाखवायची आहेत त्या अशा प्रकारे आपण देऊ शकतो. तर विधवा महिलांसाठी सुद्धा इथे कोणते ज्यांचे वडील ज्या पाल्याचे वडील नाहीये त्यांच्यासाठी विधवा महिलांसाठी कोणते विशेष कागदपत्र त्यांना द्यायचे जरुरी असल्यापेक्षा, तर त्यामध्ये 1 नंबरवर येतोय पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 2 नंबरवर येतोय विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी पुरावे आपल्याला इथे द्यावेच लागणार आहेत. तर ते तुम्ही अंतिम तारखेच्या आत तुम्हाला काय करायचे तर तयार ठेवायचे आहे. तर आता हे एक आधार कार्ड बद्दलचं एक नवीन अपडेट इथे न्यू म्हणून दिलेलं आहे, ते आपण लक्ष देऊया, पूर्णपणे समजून घेऊया. तर इथं आहे RT 2025. RT 2025 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी किंवा पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेला अर्ज पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणांमुळे बालक किंवा पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही, तर अशा प्रकरणामध्ये बालकांचे किंवा पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. म्हणजे 90 दिवसाच्या आत तुम्हाला जर आधार कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर प्रवेश निश्चित झाल्याच्या 90 दिवसाच्या आत तुम्हाला तो इथे पुरवायचा आहे. संबंधित शासन म्हणजे शाळा विभागाकडे तुम्हाला तो पोचवायचा आहे किंवा पुरवायचा आहे, त्यांना अवेलेबल करून द्यायचा आहे. तर इथं 11वा आहे जन्म तारखेचा पुरावा. जर कोणाकडे जन्म तारखेच्या पुराव्यामध्ये जर काही गडबड असेल तर त्याबद्दल काय करायचंय तुम्हाला, तर इथं आहे ग्रामपंचायत, मनपा, नगर परिषद, महानगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन. ओके, जर तुमच्याकडे या प्रकारे जन्मतारखेचा कोणताही पुरावा जर नसेल तर तुम्ही याचाही वापर इथे जन्मतारीख दाखवण्यासाठी करू शकता. ओके, तर रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आहे हा. ओके, तर रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालकाचा परवाना, वीज किंवा टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणत्याही एक कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करारनामा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा आणि भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हे निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. ओके, तर अशा प्रकारे इथे जी काही तुमची कागदपत्रांची यादी आहे पालकांनो ती तुम्हाला तयार ठेवायची आहे. लक्षात ठेवा 19 तारखेपर्यंत आपल्याला वेळ मिळालेला आहे. 19 तारखेच्या आत तुम्हाला काय करायचंय तर अशा प्रकारे ही सगळी रिक्वायर्ड डॉक्युमेंट जी आहे ती तुम्हाला तयार ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच हा डिटेलमध्ये होता आणि तुम्हाला 100% इथे माहिती प्रिंटेड माहिती आम्ही समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वाट बघूया 19 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. प्रत्येक कागदपत्र त्या आधीच तयार करून ठेवून घ्या आणि जे काही शासनाने ही RT 2025 ची जी काही प्रक्रिया तुमच्यासाठी इथे ठेवलेली आहे पोर्टलद्वारे, तर त्याचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला त्याचा लाभ होणार अशी इच्छा व्यक्त करतो आणि भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी नवीन अपडेट घेऊन. पण सध्या एवढं लक्ष ठेवायचे 19 तारखेपर्यंत शाळांची नोंदणी चालू आहे. धन्यवाद.